आवर्जून भेट देत असतात. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर मुकेश भंडारी साहेब, आरिफ भाई अंतुले यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. खरं तर मुकेश भंडारे साहेब इथे आलेत, परंतु मुकेश भंडारे साहेबांनी इथे सांगितलं की आम्ही तिकडे सुरू केलं क्रिकेट, परंतु या रायगड जिल्ह्यामध्ये 40+ क्रिकेट ज्या व्यक्तीनं सुरू केलेलं आहे आणि फक्त नुसतं रोपटं नाही लावलं तर त्या रोपट्याचा वटवृक्ष सजवलेला आहे, अशा व्यक्तीचा सन्मान आम्ही करू इच्छितो. मुकेश भंडारी साहेब हे 40+ रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय अण्णा गावडे साहेबांचा इथे सन्मान करू इच्छितात. मी अण्णा गावडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्याचा स्वीकार करावा. एक बॅट देऊन अगोदर त्यांचं तोंड गोड करण्यात येतं. अण्णा गावडे यांचं लाडू त्यांना चारून त्यांचं तोंड अण्णा गावडे साहेबांचं गोड करतायत, कारण अतिशय चांगले उपक्रम अण्णा गावडे साहेब इथे दरवर्षी राबवत असतात. 40+ 50+ खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून त्यांनी दिलेला आहे. तरी अण्णा गावडेंचा सन्मान मुकेश भंडारी साहेब कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबईच्या वतीनं इथे करतायत. त्यांना आपली कोळ्यांची शान, आगऱ्यांची शान जी टोपी आहे ती पारंपरिक टोपी परिधान करून त्यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. अण्णा गावडे साहेबांचा त्यांना मायेची उबदार शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतोय. पुष्पगुच्छ त्यांना देण्यात येते आणि एक बॅट मुकेश भंडारी साहेबांनी आणलेली आहे, जी त्यांच्याकडे गेली 25-30 वर्ष त्यांनी जपून ठेवलेली आहे आणि ज्या बॅटवर इंडियन क्रिकेटर्सच्या साईन आहेत, इंडियन क्रिकेटर्सच्या सह्या आहेत. पॉली उमरीगर, बापू नाडकर्णी, जतीन परांजपे, राजू कुलकर्णी, संतोष सक्सेना, सुरू नायक, नरेन तांबणे आणि करसन घावरी यांच्या या क्रिकेटरच्या इंडियन क्रिकेटरच्या साईन असलेली बॅट अण्णा गावडे यांना देऊन इथे त्यांचा सन्मान करण्यात येतो. जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण अण्णा गावडेंचा इथे सन्मान करूया. तो ही कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबईच्या वतीनं मुकेश भंडारी साहेबांच्या वतीनं धन्यवाद. मुकेश भंडारी साहेब, आपल्या मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि अजून एक विशेष म्हणजे मी अगोदरही सांगितलं की कोळी आगरी एकता समाज मंडळ आणि जनुबाई चॅरिटेबल ट्रस्ट हे दरवर्षी गरीब आणि गरजूंना मदत करत असतं. तर यंदाही आपल्या परिसरातील गणेश बिरवाडकर आणि नामदेव दळवी या व्यक्तींना कोळी आगरी एकता समाज मंडळ आणि जनुबाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून चेक अण्णा गावडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येतो. अण्णा गावडे हे चेक आहेत, हे चेक त्या व्यक्तींना सुपूर्द करणार आहेत. जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण मुकेश भंडारी साहेबांचे धन्यवाद इथे व्यक्त करूया. गणेश बिरवाडकर, कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबईच्या वतीनं आणि जनुबाई चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या वतीनं गणेश बिरवाडकर आणि नामदेव दळवी या गरजूंना मदत करण्यात येते. मुकेश भंडारी साहेब हे दोन्ही चेक अण्णा गावडे यांच्याकडे सुपूर्द करतात. अण्णा गावडे यांना विनंती आहे की हे चेक त्यांनी त्या व्यक्तींकडे आपण सुपूर्द करावे. मनापासून धन्यवाद. कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई आणि जनुबाई चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, धन्यवाद.
वळूया आता मैदानावर, जिथे आलिशान असं गालीच्या अंथरलंय असं वाटतं. एक इंटरनॅशनल लेवलचं जे मैदान आहे ते मैदान आपल्याला इथे पाहायला मिळतंय. NISMचं मैदान, सेबीचं मैदान, बाजूलाच शेअर मार्केटचं एज्युकेशन घेणारी आपल्या परिसरातील आणि संपूर्ण देशातील तरुण मंडळी. आणि इथे सुरू आहे ते 40+ क्रिकेट. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या सेबीचं उद्घाटन झालेलं आणि त्याच परिसरामध्ये, त्याच NISMच्या मैदानावर आपण हा सामना इथे 40+ मास्टर्स रायगड बिग बॅश लीग इथे खेळवतोय. सामना सुरू आहे. आरिफ 11 बिरवाडी महाड विरुद्ध मॉर्निंग सुपरस्टार कर्जत. नाणेफेक जिंकली आहे ती आरिफ 11 बिरवाडी या संघानं आणि प्रथम निर्णय घेतला आहे तो फिल्डिंगचा. सगळेजण अण्णा गावडेंना दिलेली बॅट तपासतायत, बघतायत. अरे 25-30 वर्ष झालेली आहेत त्या बॅटला. मुकेश भंडारी साहेबांकडे अशा अजून 7-8 बॅट्स आहेत. आणि हा झेल सुटतोय, झेल सुटला. पकडो कॅच और जीतो मॅच आपण म्हणतो, मात्र इथे आता झेल सुटले जातात आणि फायदा मिळतोय तो फलंदाजांना. चंद्रकांत आणि सुधीर पवार ही जोडी सलामीला मैदानात आलेली. आमचे खरिवले साहेब इथे आलेले आहेत. अण्णा गावडे यांचे खास अगदी जिगरी खरिवले साहेब यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. आरिफ 11 बिरवाडी महाडनं नाणेफेक जिंकली, प्रथम निर्णय घेतला फिल्डिंगचा. मॉर्निंग सुपरस्टार कर्जत मात्र फलंदाजीला उतरला आहे आणि जमेची बाजू त्यांच्यासाठी अशी आहे की अजूनही सलामीची जोडी मैदानात आहे. हो, हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आणि या चेंडूवर मिळते ती एकच सिंगल. पहिल्या दिवसापासून आपण बघितलेलं आहे की पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्कोअर कमी होतो, कारण 50+ बॉलर, 50+ बॅट्समन, चेंडू हळू येतोय. परंतु तिसऱ्या ओव्हरपासून असं काही गेअर बदलला जातो, म्हणजे आपण साध्या लोकल रोडवरून एक्सप्रेस हायवेवर जातोय की काय असा भास आपल्याला इथे होतोय. अतिशय चांगलं असं मैदान आहे. समोर एक्सप्रेस वे दिसतोय, इथे उंच इमारती आहेत हिरानंदानीच्या. आणि हळूच एक धाव काढली जाते. एक धाव आणि एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 10 वर. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज संजय. ओव्हरपिच चेंडू, जमीन लगतचा फटका, सिंगल तर काढलेली आहे. प्रयत्न करतायत फलंदाज चेंडू अडवण्याचा, यश येत आहे. आणि या जमिनी लगतच्या फटक्यांवर मला असं वाटतं 1-2च धावा मिळणार, कारण क्षेत्ररक्षण अतिशय टाईट आहे. अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. ते आरिफ 11 बिरवाडी महाड. महाड म्हटलं की रायगडचं टोक, रायगड जिल्ह्याच्या अगदी टोकावरून आलेली ही सगळी मंडळी आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका, एकच धाव या चेंडूवर मिळते. अजूनही एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. 2 षटकं झालेले आहेत, अजून 1 षटक शिल्लक आहे. तुमचं फक्त आम्हाला 2 शब्द ऐकायचे आहेत मधल्या ब्रेकमध्ये. मधल्या ब्रेकमध्ये ड्रिंक ब्रेकमध्ये फक्त तुमचे 2 शब्द ऐकायचे आहेत आम्हाला भंडारे साहेब, म्हणून फक्त 1 ओव्हरसाठी आम्हाला तुमचा वेळ द्या. हे षटक संपल्यावर आपण मुकेश भंडारी साहेबांकडे जाणार आहोत. ज्या मुकेश भंडारी साहेबांनी अण्णा गावडे साहेबांचा इथे सत्कार केलेला आहे आणि त्यांना बॅट दिलेली आहे, खूप जुनी बॅट, 20-25 वर्षापूर्वीची बॅट, की ते स्वतः त्या बॅटनी खेळलेले आहेत. त्यांचे टीममेट्स पण त्या बॅटनी खेळलेले आहेत आणि ज्या बॅटवर बऱ्याचशा इंडियन क्रिकेटर्सच्या साईन आहेत. पॉली उमरीगर, बापू नाडकर्णी, जतीन परांजपे, राजू कुलकर्णी, संतोष सक्सेना, सुरू नायक, नरेन तामणे, करसन गावरी यांच्यासारख्या इंडियन क्रिकेटर्सच्या साईन ज्या बॅटवर आहेत, ती बॅट अण्णा गावडे यांना देऊन त्यांनी अण्णा गावडेंचा सन्मान केलेला आहे. कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या वतीनं त्यांचं मनापासून धन्यवाद. या मॅचमध्ये बघा, पहिली 2 षटकं संपलेत. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावा 4, दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या 8 आणि आता तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज
जाहिद अंतुले ना, जाहिद अंतुले. हो हो, हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. मेडन चेंडू. अंतुले म्हटलं की आठवण येते बॅरिस्टर ए आर अंतुलेंची. भाग्य विधाते कोकणचे त्यांना संबोधलं जातं, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे. आणि त्याच परिसरातील हे अंतुले गोलंदाजी करतायत. फक्त चेंडू कट केला, सरळ घरंगळत जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सर्कलच्या आत क्षेत्ररक्षक नाही आहेत, कारण आपल्या या 40+ मध्ये सर्कलचा नियमच आपण ठेवलेला नाही आहे. हवं तसं क्षेत्ररक्षण आपण सजवू शकता, हवं तसं क्षेत्ररक्षण आपण लावू शकता. फक्त नियम आपला आहे की 50+ पहिली ओव्हर टाकायची आणि 50+ ओपनिंगला यायचं, जेणेकरून 50+ खेळाडूंना पण चांगली संधी या 40+ क्रिकेटमध्ये खेळायला मिळेल. हो, बॅटची कडा घेऊन मला असं वाटतं चेंडू गेला, यष्टीरक्षकाला चकवून चेंडू जातोय. आणि 14 धावा धावफलकावर लागतात. 14 धावा धावफलकावर लागतायत त्या मॉर्निंग सुपरस्टार कर्जतच्या. मॉर्निंग सुपरस्टार कर्जत थोडासा मला असं वाटतं अडचणीत आहे. स्पीड वाढवावा लागणार आहे. 1-2 षटकार चौकार जर गेले तर निश्चितच धावसंख्येला आकार येईल, कारण पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 8, म्हणजे साधारण 6 धावांची सरासरी आहे. शॉर्ट पिच, चेंडू लगेच ऐकलं फलंदाजानं आणि चेंडू भिरकावला तो फाईन लेगच्या दिशेनं 4 धावांसाठी. असे फटके जर मारले गेले तर निश्चितच मॉर्निंग सुपरस्टार कर्जत परिसर एक चांगला चेसेबल स्कोर उभा करू शकेल. जागा बनवली, बघितलं त्यानं की गॅप आहे, पाठीमागे कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे आणि चेंडू सरळ धाडला तो फलंदाज सुधीर पवारनं फाईन लेग सीमारेषेपलीकडे 4 धावांसाठी. हाणामारीला सुरुवात आता मला असं वाटतं झालेली दिसते. हा चेंडू, हा ही चेंडू भिरकावलाय आणि आता 4 नाही तर 6 धावा मिळत आहेत. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त धुवाधार बॅटिंग. मी अगोदरच म्हणालेलो की 2 षटकं लोकलनं प्रवास करायचा आणि नंतर डायरेक्ट एक्सप्रेस वंदे भारतमध्ये प्रवास करायचा. तशी स्थिती, तशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जाहिद अंतुले यांचा खरपूस समाचार उठवलेला आहे. तो फलंदाज सुधीर पवार यांनी. सलामीला आलेले सुधीर पवार अगोदर सेटल झाले. डॉट चेंडू त्यांच्याकडून 3-4 गेले, मात्र आता त्यांना सूर गवसलाय आणि आता त्यांनी फटकेबाजी करायला सुरुवात केलेली आहे. या चेंडूवर काय होणार? अंतुलेंचा हा चेंडू कट केलाय. क्षेत्ररक्षक धडपडतोय, मात्र थ्रो बरोबर नाहीये. या चेंडूवर मिळते एक सिंगल. एकूण धावा 25. 3 षटकं संपलेली आहेत. मी आदरणीय आमचे मुकेश भंडारी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या गोड शब्दामध्ये आम्हाला इथे शुभेच्छा द्याव्यात. हॅलो, आजच्या या 40+ क्रिकेट संघटना आहे जी अण्णा गावडे त्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आम्हाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी इथे बोलवलात, आमचा मान सन्मान केलात, त्याबद्दल आम्ही सर्व तुमचे आभारी आहोत. राजू पाटील, वावीकर, राजन कोळी आणि टिकेमाई नेहमीच आमची स्तुती करतात. त्याचं कारणही तसंच आहे की अण्णा गावडेला आम्ही जोडले 14 पासून आणि 15ला अण्णा गावडे दमणला आले होते. तेव्हापासून जी आमची एक फ्रेंडशिप बोला, रिलेशन बोला, ते आम्ही टिकून ठेवलेलं आहे. आणि अण्णा असं टिकून ठेवा. तुम्हा सर्वांना, म्हणजे हे एकाचं काम नाही आहे, पण याच्यासाठी जे कोणी मदत केलेलं आहे सर्व, आता प्रत्येकाची नावं मला माहीत नाही पण सर्व आहेत त्याच्यामध्ये, टिकेमाई आहेतच इथे, पण मी सर्वांचा मनापासून आभार करतो. असंच एकत्रित जाऊन एकत्रित काम करत राहा आणि सर्वांना बोलवत राहा. त्या शशी भंडारी तर नेहमीच असतात, प्रत्येक वेळेला ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे असतात, त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि ते आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींची आणि जे कोणी सहकार्य केले त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. खरं तर एवढ्या लांबून तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं पुनश्च आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. गजानन वावीकर साहेब, राजन कोळी, राजू पाटील आणि आतिश कोळी साहेबांचंही मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो.
24 लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट घरबसल्या या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण येथे पाहतोय. खरं तर अतिशय सुंदर स्पर्धा सुरू आहे. 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 आणि 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट घरबसल्या या स्पर्धेचं प्रक्षेपण पाहताय. ज्यांनी आपले मोबाईल सेट्स उघडलेले आहेत, स्मार्ट टी व्ही चालू केलेला आहे, फायर स्टिकच्या माध्यमातून आपल्या टी व्हीवर सामने पाहतात, त्यांचं मनापासून पुनश्च मी हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. 24 लाईव्ह इव्हेंट चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तुम्हाला आमच्या वेगवेगळ्या नोटिफिकेशन्स कार्यक्रमाच्या मिळतील, मॅचेसच्या मिळतील, वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा प्रक्षेपण आमच्या चॅनलवर सुरू असतं. तरी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. 3.5 लाखाच्या वर 24 लाईव्ह इव्हेंटचे सबस्क्रायबर झालेले आहेत. तरी आता 4 लाखाचा पल्ला गाठण्याचा आमचा संकल्प आहे. तरी हा संकल्प आपल्यामुळे पूर्ण होणार आहे. तरी सर्वांना विनंती आहे, आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करा. हा चेंडू, व्हाट अ स्ट्रोक, क्या बात है, जबरदस्त टोला, लॉंग ऑन, सीमारेषे पलीकडे षटकार ठोकतोय तो लेफ्ट हँडेड बॅट्समन सुधीर पवारांना खरोखर पॉवर दाखवलेली आहे. जबरदस्त घणाघाती प्रहार या मैदानावर केलेले आहेत. एक षटकार, एक चौकार आणि आता अजून एक षटकार, म्हणजे 2 षटकार आणि एक चौकार त्यांनी मारलेला आहे. लाडू इथे वाटले जात आहेत. क्या बात है, एक षटकारानंतर आता चौकार, षटकार पॉवर आपली आता तेज केलेली आहे. म्हणजे बॅटरी चार्ज झाल्यानंतर कशी लाईट जोरात पेटते किंवा स्पीड जास्त मिळतो किंवा आपल्या डीजेला मोठा आवाज येतो, तशी परिस्थिती मैदानावर झालेली दिसते. पहिल्या 2 षटकामध्ये संथ, मात्र 3ऱ्या षटकापासून आता हाणामारीला सुरुवात केलेली आहे ती फलंदाजांनी. मॉर्निंग सुपरस्टार कर्जत थोडासा आता बरोबर धावांच्या जी त्यांना रिक्वायर्ड रन रेट पाहिजे त्या रन रेटच्या दिशेनं आगेकूच करते. टाळ्यांचा कडकडाट होतोय. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. म्हणजे फक्त षटकार आणि चौकारच मारतात असं नाही, तर त्याच्याबरोबर सिंगल आणि डबलचं कॉम्बिनेशन पण या दोन्ही खेळाडूंनी ठेवलेलं आहे. थोडीशी कंबर कसावी लागणार आहे. आरिफ 11 बिरवाडी महाड या संघाला थोडीशी कंबर कसावी लागणार आहे. हा चेंडू, ओ सुंदर चेंडू, जबरदस्त चेंडू. गोलंदाज महेश या गोलंदाजाचा अतिशय सुंदर चेंडू. हा चेंडू राईट आर्म राऊंड, ओव्हर पिच चेंडू, जमीन लगतचा फटका. एक सिंगल तर घेतलेली आहे, दुसरी ही सहज लीलया धावून पूर्ण केलेल्या आहेत या दोन्ही फलंदाजांनी. हे षटक संपलंय. मला असं वाटतं 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांमध्ये एकूण धावसंख्या आहे ती मॉर्निंग सुपरस्टार कर्जत टीमची 39 आणि तीही बिनबाद 39. आशिष दादा यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यावं. आमचे चॅम्बोचे मित्र आहेत,
कर्जतवरून खास हा सामना पाहण्यासाठी ही टुर्नामेंट पाहण्यासाठी ते आलेले आहेत. तरी आशिष दादांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. 4 षटकं संपलेली आहेत. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये 13 आणि चौथ्या षटकामध्ये 14. म्हणजे जो आलेख आहे तो आलेख वाढत 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 पुढे गेलेला आहे. आणि एकूण धावसंख्या जर आपण बघितली तर 39 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या मॉर्निंग सुपरस्टार कर्जत परिसराच्या. आशिष दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू ओव्हरपिच चेंडू बरोबर बसला नाही बॅटच्या मधोमध. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते. 50+ आणि 40+चं कॉम्बिनेशन किती मस्त झालंय बघा ना रोहित. खूप वेळा दिवसानं म्हणजे खूप मॅचेस नंतर आपल्याला हे कॉम्बिनेशन चांगलं बघायला मिळतंय. एक सिंगल काढून देत आहेत चंद्रकांत आणि सुधीर पवार मात्र फटकेबाजी करतायत. पर्पल कॅप आणि व्हाईट कॅपचं कॉम्बिनेशन जबरदस्त आज मैदानावर झालेलं दिसतंय. चांगली सेटलमेंट त्यांची झालेली आहे. एकमेकांना चांगलं त्यांनी ओळखलेलं आहे. सहकार्य करतायत. हा ही चेंडू खोलवर टप्पा टाकला होता. यॉर्कर चेंडू खणून काढलाय. लॉंग ऑन मध्ये मारलाय. लॉंग ऑफ मध्ये मारलाय आणि थ्रो कलेक्शन बरोबर झालं नाही. या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण करते ही जोडगोळी चंद्रकांत आणि सुधीर पवार. 5वं षटक प्रगतीपथावर असताना एकूण धावसंख्या मॉर्निंग सुपरस्टार कर्जतच्या खात्यावर आहे बिनबाद 42. 42 फॉर लॉस ऑफ नन विकेट. एकही विकेट आतापर्यंत गेलेली नाही. हा ही चेंडू तसाच चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवले आणि चेंडू फेकला हातामध्ये. 50+ ला रनआउट केलं की नाही केलं आणि फलंदाज बाद होत आहेत चंद्रकांत. चांबो आमच्या आशिष दादांबरोबर फोटोग्राफी त्यांची सुरू आहे. कारण बऱ्याच खेळाडूंचे जसे फॅन्स आहेत तसे कॅमेरामॅनचे पण फॅन्स हल्ली भरपूर झालेले आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटचे फॅन्स 3.5 लाख सबस्क्रायबर या 24 लाईव्ह इव्हेंटचे झालेले आहेत आणि निश्चितच हे सगळे फॅन्स आहेत त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. आरिफ 11 बिरवाडी महाड विरुद्ध मॉर्निंग सुपरस्टार कर्जत असा हा सामना आपण इथे पाहतोय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार द्यायचे आहेत. तरी या मधल्या ब्रेकमध्ये आपण त्या मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार देणार आहोत. सिकंदर तयार आहे. सिकंदरनं आतापर्यंत चेंडू टाकलेले आहेत. 3 चेंडूमध्ये त्यांनी धावा दिल्या आहेत 4. अतिशय चांगली गोलंदाजी. ऑफस्टमवर अटॅक आहे बघा त्यांचा जास्त. फुल टॉस वॉट अ स्ट्रोक. मात्र क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू जातोय त्या छत्रीच्या पलीकडे जाळीवर. 4 धावांसाठी गोलंदाज कंबर कसतोय परिश्रम घेतोय. लेगस्टम्पला कसा चेंडू नाही जाणार याची दक्षता घेतोय परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळ होतंय त्याचा फायदा मिळतोय तो फलंदाजाला. आणि सुधीर पवारची बॅट काय तळपली बघा. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत सुधीर पवारनं केलेली आहे. 2 षटकार आणि 3 चौकारांनिशी खेळतोय 36 वर. व्हॉट अ बॅटिंग. ओपनिंग स्टार्ट जबरदस्त दिली आहे. फुलटॉस ताणून हा चेंडू मारला. 1 धाव घेतली आहे. दुसरी धावेसाठी तयार आहेत. 45+ वाले धावतायत तुरु आणि अशा रीतीनं या चेंडूवर मिळतायत ते एकूण 2 धावा. पाणी पाहिजे का? पाणी द्या. पाणी घेऊन जा जा जा. अंपायरने विचारा. थांबा 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 थांबा. एकच चेंडू आहे मला असं वाटतंय. पंचांना विनंती आहे की रेग्युलर क्रिकेटचे नियम आपण थोडेसे शिथिल करणार आहोत इकडे. जर पाण्याची गरज असेल तर
अत्यंत गरज असेल तर द्यायचं आहे पाणी, कारण आपण आता 40+ 50+चे खेळाडू आहेत. कारण आपण 40+ 50+चे खेळाडू आहोत. रिस्क आपण घ्यायची नाही. पाणी पाहिजे असेल तर कधीही कितीही वेळा प्लेयर मागू शकतो. नाही, सुरुवातीपासून खेळतायत. धावून बघा ना, रन किती काढलेले आहेत. 2 षटकार 3 चौकार आहेत, पण स्कोर कार्डवर आहेत 49. बाकीच्या सगळ्या धावा सलामीपासून धावून काढलेल्या आहेत. त्या चंद्रकांत आणि सुधीर पवार या जोडीनं आरिफ 11 बिरवाडी महाड विरुद्ध मॉर्निंग सुपरस्टार कर्जतचा सामना आपण पाहतोय. अतिशय सुंदर असं मैदान, अलिशान मैदान. यानंतर या अगोदरचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रदीप खारकर आणि दीपक गावंड यांना विनंती आहे की आपण कृपया स्टेजवर येऊन राहायचं आहे. प्रदीप खारकर 40+ प्लेअर ऑफ द मॅच आणि दीपक गावंड ज्यांनी 1 विकेट घेतलेली आहे ते 50+ चे मॅन ऑफ द मॅच या अगोदरच्या मॅचचे. हा चेंडू हो, आणि धावचित झालेले आहेत ते फलंदाज किरण देशमुख. 49. टीके कुरंगे या मॅचचा आनंद घेत आहेत. अनंत गाताडे यांची पण मेहनत भरपूर आहे. भास्कर आहेत आपले, त्यानंतर शशी भंडारकर, अविनाश. हा, क्रॉस झाले का चेक करतात थर्ड अंपायर. क्रॉस झालेत का चेक करा. कोण आउट ते ठरवायचं आहे. पंचांची तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे मेन अंपायरनं. चंद्रकांत आउट की सॉरी सुधीर पवार आउट आहेत की किरण देशमुख आउट आहेत, बघूया. तिन्ही 24 लाईव्हचे कॅमेरामॅन उन्हामध्ये वरती मचानवर बसलेले आहेत. पूर्वी जंगलामध्ये शिकारीला असं बसलं जायचं. स्ट्रायकर बॅट्समन आउट आहे. पंच स्ट्राईकला जे बॅट्समन होते ते आउट आहेत. सुधीर पवार बाद झालेले आहेत. सुधीर पवार ज्यांनी 2 षटकार आणि 3 चौकार ठोकलेत. 38 धावांची खेळी 38 धावांची खेळी करणारे सुधीर पवार. टाळ्यांचा कडकडाट होतोय सुधीर पवार साठी, त्याचं अभिनंदन करण्यात येत आहे. मला असं वाटतं तुषार पण आलेले दिसत आहेत. तुषार हे खूप जुने खेळाडू आहेत. तुषार जोशी जे खूप जुने खेळाडू आहेत या कर्जत परिसरातील. लेदर टेनिस दोन्ही क्रिकेट त्यांचं अतिशय चांगलं क्रिकेट आपण बघितलेलं आहे. तरी सुधीर पवार याचं टाळ्या वाजून सर्वजण अभिनंदन करतायत, त्याचं स्वागत करतायत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दशरथ धुळे. कर्जत म्हटलं की धुळे फॅमिली भरपूर आहे. R1 तिकडे कडाव, मार्केची वाडी या एरियामध्ये धुळे भरपूर आहेत. मार्केच्या वाडीला आमचे माळी पण भरपूर आहेत. आणि आता मला असं वाटतं सुधीर पवार बाद झाल्यानंतर दशरथ धुळे आल्यानंतर काय परिस्थिती होते पाहणं गरजेचं ठरणार आहे. षटक संपलंय. मला असं वाटतं शेवटचं षटक शिल्लक आहे, त्यामुळे स्ट्राईक मिळणार आहे ती 45+ किरण देशमुखांना. बघूया देशमुख ही खाक्या या मैदानावर ते दाखवतात की नाही. उभे तर राहिलेले स्टाईलमध्ये, बॅट पण घराघरा फिरवली आहे. येल्लो कॅप काय करणार कारनामा गोलंदाजीसाठी आहेत ते भरत. ओ हो 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 भरत आणि यष्टीचीत फलंदाज बाद किरण देशमुख.
कपिल एंटरप्राइजेस आणि आरिफ 11 हा सामना यानंतर सामना होणार आहे. तरी ड्रिंक ब्रेकमध्ये टॉससाठी दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं आहे. आमचे कॉमेंटेटर निलेश सर, निलेश नाईक, एक हँडसम व्यक्तिमत्व आहे. चेहऱ्यावर नेहमी त्यांच्या हसू असतं. गॉगल त्यांना अजून सूट करतो आणि स्लिम आहेत. जेवतात की नाही काय माहिती, परंतु डोंगरामध्ये ते राहत असल्या कारणानं त्यांची पायपीट भरपूर होते, एक्झरसाइज भरपूर होत असते. हवेमध्ये चेंडू मारलाय, झेल होण्याची शक्यता आणि सुंदर झेल, स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपला जातोय आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. तो मॉर्निंग सुपरस्टार कर्जत संघाचा भगवान गायकवाड. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. जबरदस्त चेंडू होता, थोडा शॉर्ट ऑफ लेंथ होता, बरोबर बॅटच्या पट्ट्यात नाही आला आणि स्वीट एरियामध्ये लागला नाही, त्यामुळे हवेमध्ये चेंडू गेला आणि या चेंडूवर झेल स्वतः गोलंदाजानं घेतलाय आणि अजून एक हादरा दिलाय तो आरिफ 11 बिरवाडी महाड संघानं मॉर्निंग सुपरस्टार कर्जतला. सुरुवातीला असं वाटलेलं निलेश सर की नाणेफेक जिंकून महाड संघानं सुरुवात चांगली केली, परंतु मध्ये असं वाटलं जेव्हा फटकेबाजी करायला लागले तेव्हा असं वाटलं की बॅटिंग महाड संघानं घेतली असती तर बरं झालं असतं. परंतु आता पुन्हा महाड संघानं सिद्ध केलेलं आहे की आमचा निर्णय आम्ही अचूक घेतलेला आहे. आता पुन्हा कमबॅक केलेलं आहे मॅचमध्ये ते आरिफ 11 बिरवाडी महाड संघानं स्वतःला. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा. या रायटी बॅट्समॅनसाठी सीमारेषेला चिटकून उभे केलेले आहेत. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि काऊ कॉर्नरमध्ये अजून एक खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक खेळाडू तैनात करण्यात आलाय. वाडा स्ट्रोक, क्या बात आहे भाई, जबरदस्त उत्तुंग असा षटकार ठोकतोय तो फलंदाज अजय शिर्के. क्या बात आहे, शिर्क्यांनी मात्र इथे जबरदस्त शिरकाव केलेला आहे या मॅच मध्ये. वेळेवर काय टोलवला फटका बघा ना, वॉट अ स्ट्रोक, टायमिंगचा, मिड विकेट सीमारेषे पलीकडे उंचच उंच आणि लांबच लांब मारलेला हा षटकार ठोकतायत ते अजय शिर्के. शिर्क्यांची शिर्केगिरी इथे त्यांनी दाखवलेली आहे. जबरदस्त प्रहार करायला सुरुवात केलेली आहे, कर्जतची हुकूमत गाजवायला सुरुवात केलेली आहे ती अजय शिर्के यांनी. हा चेंडू लॉंग ऑन मध्ये मारलाय आणि सुंदर ट्राय, व्हॉट अ एफर्ट्स, मस्त फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग केलेली आहे ती महेश आरिफ 11 बिरवाडी महाडच्या. जबरदस्त फिल्डिंग, चौकार गेला असता मात्र या चेंडूवर मिळतात फक्त आणि फक्त 2 धावा. क्या बात आहे, व्हॉट अ फिल्डिंग, काय बघा, लोळले अक्षरशः, परंतु मैदान हिरवगार आहे, गालीच्या अंतरला आहे, त्यामुळे इथे दुखापत होणं जवळजवळ असंभव आहे आणि या मैदानाचा फायदा महेशनं उचललेला आहे. हा चेंडू फुलटॉस होता, जमीन लगतचा फटका, एक धाव घेतलेली आहे, दुसरीसाठी तयार आहेत आणि दोन्ही धावून पूर्ण करतायत ते कर्जतचे हे मॉर्निंग सुपरस्टार. या 2 धावांनी मॉर्निंग सुपरस्टार कर्जत पोहोचतोय 4 बाद 59, 59 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचा एकच चेंडू मला असं वाटतं या सत्रातील शिल्लक आहे. सामना करणार अजय शिर्के आणि हा चेंडू या चेंडूवर मिळतीये. बघूया या चेंडूवर मिळते किती रन, 2 धावा. तिसरीला आऊट झालेले आहेत. 2 धावा, 3 धावा आणि चौथीला आऊट ना. 3 धावा म्हणजे एकूण स्कोर थांबा, कोण 2 बोलतंय कोण 3 बोलतंय, आम्ही पंचांचं ऐकणार. 3 ना, 3, यस, 3 धावा आणि या 3 धावांनी एकूण धावसंख्या झालेली आहे 62 ना, 62. जिंकण्यासाठी 63 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी 63 पाहिजेत. विकास पारंगे यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करावा.
दशरथ जांभळे आणि विकास पारंगेंना खूप दिवसातून बघतोय आम्ही. नाहीतर रीसची मॅच बोलल्यावर विकास पारंगे नसतील तर ती मॅचच नाही होणार आहे ना. सगळ्या हँडल करणारे टीम, त्यानंतर मैदान सगळे हँडल करणारे विकास पारंगे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येते. जांभळे आणि विकास पारंगेंना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. टीमची नाव काय? हॅलो. मॅन ऑफ द मॅच 40+ मॅन ऑफ द मॅच प्रदीप खारकर. प्रदीप खारकर, मी विनंती करतो विकास पारंगे आणि आमचे जांभळे साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं आपण. मॅन ऑफ द मॅच 40+चे या अगोदरचा सामना झाला त्यामध्ये 27 धावांची खेळी करणारे प्रदीप खारकर यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हे प्राइज द्यावं. माधव बागचं हेल्थ चेकअप कुपन आहे. आपण डायरेक्ट जर गेलात तर साधारण 8,000चं ते पॅकेज आहे, परंतु तुम्हाला हे कुपन अगदी फ्रीमध्ये देण्यात येतंय. मॅन ऑफ द मॅच आणि पैठणी साडी आपली पत्नी किंवा बहीण किंवा कोण आवडती व्यक्ती त्यांच्यासाठी मॅन ऑफ द मॅच पैठणी. आणि 50+चे दीपक गावंड यांनाही मी विनंती करतो, मी जांभळेंना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस द्यावं. दीपक गावंड 1 विकेट, ज्यांनी 50+ची विकेट, अजूनही आपला फिटनेस त्यांनी चांगला ठेवलेला आहे. तरी दीपक गावंड कॉंग्रॅच्युलेशन. माधव बागचं तुम्हाला हेल्थ चेकअप कुपन आणि पैठणी साडी असं पारितोषिकाचं स्वरूप आहे. संतोष पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. तरी संतोष पाटील आणि त्यांच्या समवेत आलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती आहे की आपण कृपया स्टेजवर यावं. थँक्यू. हॅलो.
नाप सके तो नाप आसमां। हेलो हेलो हेलो। हेलो। नाप सके तो नाप आसमां इस उड़ान का कद, नाप सके तो नाप आसमां इस उड़ान का कद, वरना तो भी ताली बजा और छोड़ दे अपना पद। आज के 5वें दिन का ये दूसरा मुकाबला आरिफ 11 बिरवाड़ी महाड़ को अब निर्धारित 36 गेंदों पर 63 रनों की जरूरत है। मॉर्निंग सुपरस्टार करजत परिसर के पहले गेंदबाज अब मैदान पर तुषार तुषार जोशी। गेंदबाजी की बागडोर लंबे रनअप के साथ राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद लोअर फुल टॉस, अच्छा ऑफ ड्राइव, बल्लेबाज ने गेंदबाज के बिल्कुल दाहिनी ओर से ड्राइव करती हुई गेंद को लॉन्ग ऑफ पर भेज दिया है। एक रन आता हुआ और 63 का पीछा करती हुई टीम आरिफ 11 बिरवाड़ी महाड़। संदीप कदम उनके कप्तान है और आरिफ भाई अंतुले उनकी टीम के ओनर है। वो ये मुकाबला महाड़ में देख रहे हैं, उनका हार्दिक हार्दिक अभिनंदन और हार्दिक हार्दिक स्वागत। मॉर्निंग सुपरस्टार करजत परिसर सुधीर पवार के नेतृत्व में खेल रही है टीम। बढ़िया स्ट्रोक, ऑफ ड्राइव, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, गेंद जाती हुई स्वीडिश थर्ड मैन और यहां पर हमें नजर आती हुई डीप एक्स्ट्रा कवर के बगल में से चौका। पहली गेंद और दूसरी गेंद पर भी शानदार स्ट्रोक हमें नजर आता हुआ। 63 रनों का पीछा करती हुई टीम आरिफ 11 बिरवाड़ी महाड़ पहुंची है 5 रनों पर। धीमी गति की गेंद बैकफुट पर जाकर स्क्वायर कट किया, फिर से थोड़ी सी फंबलिंग और मॉर्निंग सुपरस्टार करजत परिसर के कप्तान कहीं ना कहीं सुधीर पवार को अब फील्डिंग में परिवर्तन करेंगे और वैसा हुआ भी। रन संख्या धीरे धीरे आगे बढ़ती हुई 6 रनों पर। एक शॉट थर्ड मैन, एक शॉट पॉइंट, एक मिड ऑफ, ऐसी फील्ड प्लेसमेंट, बैकफुट पर जाकर गैप ढूंढ निकाला है। गेंद जाती हुई मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में, लेकिन काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। खूबसूरती के साथ आरिफ 11 बिरवाड़ी महाड़ के दो सलामी बल्लेबाज संदीप कदम और जाहिद अंतुले। संदीप कदम एक चौके के साथ 8 रनों पर खेलते हुए, रनों की संख्या संदीप कदम स्वयं कप्तान है और कैप्टन ऑलवेज ऑन फ्रंट। शानदार स्ट्रोक उनके बल्ले से हमें नजर आते हुए। संदीप कदम, कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम पर लुटाए जा। आज 17 साल पूरे हुए हैं 26/11 के हमले को और सभी शहीद पुलिसकर्मी, इनको हम नमन करते हैं। 17 साल पूरे हुए हैं। रिवर्स का प्रयास किया था। शॉर्ट थर्ड मैन की फील्डर जब तक आते फील्ड करते तब तक कम से कम 2 रनों को पूरा किया है। रन संख्या 11 रनों पर पहुंचती हुई। 4 खिलाड़ी ऑन साइड पर हमें नजर आते हुए। लॉन्ग ऑफ पर एक, लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग। एक टिप्पा गेंद मैदान के बाहर जाने वाली थी, लेकिन कमाल की फील्डिंग करजत परिसर द्वारा। हो उतनी ही बढ़िया फील्डिंग और उतना ही बढ़िया थ्रो नजर आता हुआ। और इसी के साथ पहले ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे 40+ रायगढ़ मास्टर बिग बैश 2025। रन संख्या 63 का पीछा करती हुई टीम आरिफ 11 बिरवाड़ी महाड़ 12 रनों पर।
रन संख्या 12 रन। फील्डर चेंज। नाप सके तो नाप आसमां इस उड़ान का कद, वरना तू भी ताली बजा, छोड़ दे अपना पद। लेकिन ये क्रिकेट प्रतियोगिता पदों के लिए नहीं है, क्रिकेट के उत्थान के लिए है, क्रिकेट की प्रगति के लिए है, क्रिकेट को एक नई गरिमा और नया स्तर, नई मैं कहूँगा आकाश देने के लिए ये अन्नदाता गावड़े और उनके सभी सहकारियों के द्वारा ये शिव धनुष उठाया गया है। कुल मिलाकर 8 प्राइज है और 5 लाख रुपए की कुल इनामी राशि। हर एक कमेंटेटर को एक एक दिन दिया गया है, हर एक कमेंटेटर को मौका दिया गया है। अन्नदाता गावड़े उनके नेतृत्व में रन संख्या 1 ओवर के खेल के बाद बगैर किसी विकेट 12 रन। मॉर्निंग सुपरस्टार कर्जत परिसर के कप्तान सुधीर पवार, सुधीर पवार गेंदबाजी की बागडोर संभालते हुए नए गेंदबाज अजय शिर्के। छत्रपति संभाजी महाराज की तरफ से गेंदबाजी। फुल टॉस, गिर पड़े हैं हवा में गेंद, फील्डर गेंद के नीचे और खूबसूरत कैच, पहला विकेट। गेंदबाजी करते हुए गिरते जरूर गए हैं लेकिन विकेट लेने में कामयाब। एक अच्छा का वातावरण और ये पहला विकेट गिरता हुआ आरिफ 11 बिरवाड़ी महाट टीम का 12 रनों पर। आज के 5वें दिन का ये दूसरा मुकाबला रायगढ़ मास्टर 40+ बिग बैश 2025। पहला मुकाबला वशा 11 विंदनी टीम ने अच्छी बल्लेबाजी करते हुए जीता। कपिल इंटरप्राइजेस को हार मिली पहले मैच में। दूसरा मैच आरिफ 11 बिरवाड़ी महाड़ वर्सेस मॉर्निंग सुपरस्टार कर्जत परिसर के बीच हो रहा है और 63 रनों का पीछा करती हुई बिरवाड़ी महाड़ टीम पहुंची है रायगढ़ की भूमि में से आती हुई महाड़ नजदीक रायगढ़ किले के स्वराज की राजधानी और 12 रन बने हैं। एक विकेट उनका अभी गिरा है। बढ़िया कैच डीप मिड विकेट पर पकड़ा है और नए बल्लेबाज आते हुए प्रेषित बागड़े। बढ़िया स्ट्रोक, हल्के हाथों से दिशा दी और इस जीवन में दिशा का बहुत ही महत्व है क्योंकि जिसकी दिशा अच्छी उसकी दशा अच्छी। जीवन में दशा और दिशा आपके रास्ते पर निर्भर करती है, लेकिन जो मंजिलों का पीछा करते हैं वो रास्तों से नहीं डरते, वो रास्तों में आती हुई कठिनाइयों से डरते नहीं है, वो आगे बढ़ते हैं। और वैसे आगे बढ़ना होगा दोनों ही टीमों को, आरिफ 11 बिरवाड़ी महाड़ और मॉर्निंग सुपरस्टार कर्जत परिसर को। इस बार ओवर पिच गेंद थी, पीछा किया, गेंद को आने दिया, लेट खेला गेंद को पॉइंट पर और 1 ही रन। पहले ओवर में 12 रन आए थे, उसके बाद ज्यादा कुछ इस ओवर में घटा नहीं है। विकेट गिरा था पहली गेंद पर, उसके बाद सिंगल से आते हुए रन संख्या आगे बढ़ती हुई 1 विकेट के नुकसान पर 14 रन। खराब गेंद, अंपायर जी ने नो बॉल का इशारा कर दिया है। 1 रन के साथ स्कोर में वृद्धि होती हुई स्कोर बोर्ड 15 पर। धूप काफी खिली है, 12:05 हुए हैं और जो सभी दर्शक खिलाड़ी बिल्कुल छतरी के नीचे बैठे हैं वो ऐसा महसूस करते हुए गोवा के बीच में, गोवा वाली बीच में ये हरियाली भरा मैदान से भी ग्राउंड अच्छा ड्राइव ऑफ साइड पर मिड ऑफ को बीट करती हुई गेंद लॉन्ग ऑफ पर
फॉरवर्ड लॉन्ग ऑफ पर फील्डर आते हुए 1 रन। स्पॉन्सर्स बाय माधव बाग हेल्थ चेकअप, आपका हेल्थ कूपन। गेंदबाज ने तो कर दी है ये चहल, गेंदबाज ने कर दी है ये पहल। क्या वो बनेंगे भारत के युजवेंद्र चहल? क्या वो विकेटों की लड़ी लगाएंगे? अच्छी गेंद नहीं दी लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए। सीधी गेंद मार बैठे डीप स्क्वायर लेग के हाथों में और 1 ही रन। इस ओवर में अगर हम देखें तो सामने बहुत ही अच्छी तरीके से जो कुल मिलाकर 32 टीमें हैं उन टीमों के झंडे फ्लैग्स हमें नजर आते हुए, एक अच्छी पहल नजर आती हुई, लहराते हुए झंडे। ये थोड़ी सी आगे वाली गेंद थी, थोड़ी सी अपे स्ट्रोक खेला था। रनआउट का मौका लेकिन मौका नहीं बना पाए। 2 रन पूरे हुए हैं, 2 रन पूरे हुए हैं और इसी के साथ दूसरे ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे माधव बाग हेल्थ चेकअप और रन संख्या पहले ओवर में 12, दूसरी ओवर में कुल मिलाकर 7 और टोटल स्कोरबोर्ड पर 1 विकेट के नुकसान पर 19 धावा धावफल का ओवर। हर एक खिलाड़ी के हेल्थ का ध्यान रखा गया है। चाय पानी नाश्ता पूरी तरीके से उनके बैठने के लिए हरियाली भरी ये मैदान, छांव और अच्छा आयोजन। एक कॉर्पोरेट क्रिकेट लीग नजर आती हुई हमें। उन्नीस रन 19 धावा। पहले ओवर में 12, दूसरी ओवर में कुल मिलाकर 7 रन। नए गेंदबाज जगदीश, जगदीश पालकर। आरिफ 11 बिरवाड़ी महाड़ वर्सेस मॉर्निंग सुपरस्टार करजत परिसर। करजत परिसर के खिलाफ खेलती हुई आरिफ 11 बिरवाड़ी महाड़ को 63 रनों का पीछा करना है, 63 टू विन। और मॉर्निंग सुपरस्टार के ओर से तीसरी ओवर। महाड़ यानी बहुत ही सुबह उनको रसायनी के लिए निकलना पड़ा है, लेकिन उनके जज्बे को हम नमन करते हैं, सलाम करते हैं। बढ़िया स्ट्रोक, बढ़िया स्क्वायर कट, गुंडापा विश्वनाथ स्टाइल, गेंद को भेज दिया है। हेलो, मॉर्निंग सुपरस्टार करजत परिसर की बढ़िया गेंदबाजी, लेकिन आक्रामकता अभी भी जारी है आरिफ 11 बिरवाड़ी महाड़ के बल्लेबाज द्वारा। ये चौका आता हुआ जायद के बल्ले से, जो कि सलामी के लिए आए हैं। शुरुआत उन्होंने की है कहीं ना कहीं नाजिम गुल्ली के एक्शन के साथ गेंदबाजी करते हुए। गेंदबाज रनआउट का मौका और भली भांति ग्रैब द अपॉर्चुनिटी विथ योर बोथ हैंड और विकेट गिरता हुआ रन के रूप में एक और। डीजे पहले मैच की पहला सत्र मात्र 25 मिनट में खत्म हुआ।
ये बहुत ही अच्छा टेलीकास्ट हमें नज़र आता हुआ 24 लाइव इवेंट्स 5 साल पहले इस पर्व की शुरुआत हुई और उसके बाद क्या 3.5 लाख सब्सक्राइबर का उन्होंने एक बड़ा परचम लहराया है। 4 लाख सब्सक्राइबर का उनका लक्ष्य हमें नजर आता हुआ। जाहिद अंतुले, संदीप कदम जो कि आउट हुए, प्रेषित भी आउट हुए रनर के रूप में। रन संख्या रनों की तकदार बढ़ती हुई 24 पर। 3 ओवर, तीसरा ओवर शुरू है। 22 गेंदे और 39 रनों की जरूरत। 22 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता। ये ओवर खत्म होने में मात्र 2 ही मिनट शेष हैं, इसका ध्यान रखें कर्जत परिसर की टीम। सुधीर पवार कप्तान, नहीं तो एक प्लेयर आपका अंदर लिया जाएगा। एक ऊंचे लंबे कद के खिलाड़ी चौथे नंबर पर आते हुए नाम नाजिम गुल्ली की तरह गेंदबाजी। ये हाफ पाम गेंद थी, हाफ पाम पुल सक्सेसफुल, पावरफुल गेंद जाती हुई डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर। 4 रन। नितेश कोंडालकर आते हुए इन एट नंबर 4। इस 4 के साथ मॉर्निंग सुपरस्टार कर्जत परिसर के विरोध में खेलती हुई टीम आरिफ 11 बिरवाड़ी महाड़ ने दूसरे सत्र में 63 का पीछा करती हुई चौके के साथ रन संख्या अब आगे बढ़ती हुई 28 रन 28। इस बार दोहरे हाथ से और क्या कमाल का कैच पकड़ा है। शानदार आज के दिन का ये खूबसूरत कार्बन कमाल कैच ऑफ द मैच। फील्डर का नाम मनोज दरेकर। शानदार कैच और विकेट गिरता हुआ एक बड़े बल्लेबाज का मैदान से बाहर। दूसरा विकेट 28 रनों पर। तीसरा विकेट गिरने के बाद 5वें नंबर पर आए रुपेश पवार। पवार का वार होगा क्या? क्या मॉर्निंग सुपरस्टार कर्जत परिसर वापसी करेंगे गेंदबाजी में? जिस तरह से शानदार कैच शॉर्ट पॉइंट पर पकड़ा था फील्डर द्वारा, एक उत्साह कर्जत परिसर की टीम में आता हुआ। 40+ के 32 टीमें इस बिग बैश 2025 के लीग में शिरकत करती हुई हमें नजर आती हुई। ये मुंबई पुणे का एक्सप्रेसवे नजर आता हुआ, उसी के साथ साथ खोपोली पनवेल मिनी हाईवे। खूबसूरत गेंद ड्राइव किया था ऑफ साइड पर, सिली मिड ऑफ पर गेंद जाती हुई 1 ही रन। और इसी के साथ साथ ये तीसरे ओवर की यहाँ पर हमारे स्कोरर मित्र हमें बताते हुए रोहित जी गाथाड़े की तीसरे ओवर के खेल की समाप्ति होती हुई। और इसी के साथ 63 का पीछा करती हुई टीम आरिफ 11 बिरवाड़ी महाड़, जिसके ओनर है आरिफ जी अंतुले और टीम के कैप्टन है संदीप जी कदम, उनकी टीम पहुंची है। उन 30 रनों पर 29 धावा 3 षटका अखेरीस। घेऊया आपण एक किटकॅट ड्रिंक्स ब्रेक। थोडा स्पीडअप तुम्हाला करावं लागेल, कारण वेळ अगदी पुढे जातोय। 35 मिनिटांमध्ये 6 षटका संपवायचे आहेत। 18 चेंडू आणि 34 धावांची गरज जिंकण्यासाठी आरिफ 11 बिरवाडी महाड संघाला, आणि ते धावा वाचवावे लागतील मॉर्निंग सुपरस्टार कर्जत या परिसराला। आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा
40+ रायगड बिग बॅश मास्टर्स लीग 2025. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 मध्ये 29 धावा. 18 मध्ये 34 धावांची आवश्यकता. एक अतिशय उत्तम व्यक्तिमत्व संतोष शेठ पाटील साहेब. इथे मात्र शुभ सन्मान आपण घेतोय. सांभारलीचे युवा उद्योजक संतोष शेठ पाटील, मराठी उद्योग जगतामधील चमचमचा नवीन सितारा आणि मराठी पाऊलं पडते पुढे. आपण कायमच हे वाक्य सांगतो, मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, आणि हेच ब्रीदवाक्य अण्णादादा गावडे यांचं आहे. आणि त्या निमित्ताने पाटील साहेबांचं या महाराष्ट्राची वैभवशाली सुंदर आपण शाल इथे देऊन इथे मात्र त्यांचा शुभ सन्मान इथे करतोय. वन मिनिट पंच, 1 मिनिट पंच, 1 मिनिट. हॅलो, एक षटकामध्ये तिसऱ्या षटकामधील एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या बॉलवर एक चेंडू आणि एक रनआउट. त्याच बॉलवर म्हणजे 2 बॉल झालेत. त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलला चौकार, चौथ्या बॉलला विकेट, 5व्या बॉलला सिंगल. त्यांचं 1च मिनिट.
एक चेंडू शिल्लक आहे. आपण तो एक चेंडू टाकून घ्यावे. जास्त वेळ आपल्याकडे कमी आहे कारण वेळ जास्त झालेला आहे. चला लाईव्ह मध्ये चेक झालेला आहे. प्लीज लगेचच आपण सुरुवात करा कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. ऑलरेडी वेळ कमी वेळ आहे तो जास्त झालेला आहे. चला एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला पटकन फिल्डिंग लावून घ्या. आणि इथे मात्र एका बाजूला आरिफ 11 बिरवाडी महाड आणि मॉर्निंग सुपरस्टार कर्जत परिसरच्या दरम्यानचा सामना. आरिफ 11 बिरवाडी महाड संघ 63 धावांचा पाठलाग करतोय आणि एक अप्रतिम सुरुवात आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या धाफलकावर 29 या आकड्यावर. चला फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. कर्जत परिसर संघाला विनंती आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की वेळेचं बंधन आपल्याकडून पाळलं जाईल. चांगला फटका कॅच होईल का? खेळाडू आहे का? आणि खेळाडूच्या डोक्यावरून हा षटकार आला आहे. ओव्हर पिच चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या डोक्यावरून षटकार आणि षटकाराने धावसंख्या फुलते, वधारते, अवरते. धावसंख्या धावफलकावर या षटकाराच्या मदतीने 29 + 6 म्हणजे एकूण धावा आता धावफलकावर 35 या आकड्यावर. बरोबर 35 हा आकडा धावफलकावर आलाय. 18 चेंडूंचा वाजवी खेळ शिल्लक आणि 18 मध्ये आता गरज असतील 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. अगदी वेगाने पुढे चाललेला सामना. इथे मात्र नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. गोलंदाजाचं नाव काय? गोलंदाज सज्ज इथे मात्र कर्जत परिसर संघाकडून ॲडव्होकेट किशोर देशमुख गोलंदाजी मार्कवर सज्ज. छत्रपती शिवाजी महाराजांकडून गोलंदाजी मार्कवर इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल. 5 खेळाडू आपण ऑफ साईडला पाहतोय. एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट मिड ऑफ, लॉंग ऑफ आणि डीप स्क्वेअर लेग, डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये. इथे मात्र चांगला जोरकस फटका ड्राईव्ह केला ऑफ साईडला. चेंडू घासत पुसत गरंगळत चाललाय. मिसफील्ड झाली आहे मात्र चांगलं बॅकिंग. एकच धाव. इथे मात्र सिंगल धावा ऍड केली जाईल. 35 + 1 म्हणजे 36 धावा धावफलकावर ऍड झाल्यात. इथे मात्र दोन्ही पंच सज्ज. रखरखत ऊन आणि हिवाळा चालू आहे. 2 दिवसामध्ये इथिओपियामधून जो ज्वालामुखी फाटला त्याच्यामुळेच अत्यंत थंडी एका दिवसात 2 दिवसात गायब झाली अक्षरशः. इथे मात्र इनसाइड एज लागलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू घरंगळत चाललाय. वाडिश लॉंग ऑन मध्ये एकच धावा आली. चांगली फेक. इथे मात्र आता थोडासा चार्ज झालाय कर्जत परिसरचे खेळाडू. एकेरी दुहेरी धावेच्या नंतर ते मात्र जीवाचं रान करतायत आणि धावांसाठी आता धाव आपल्याला बघायला मिळेल आणि याचसाठी केला होता अट्टा असं त्यांना सांगावं लागेल. राईट मोर द विकेट. इथे मात्र आडव्या बॅटनं तडाखा आलाय. फिल्डिंग होईल का? अप्रतिम फिल्डिंग. 1 धाव, 3 चेंडू आणि 3 धावा. इथे मात्र कर्जत परिसराचे खेळाडू आता चार्ज झालेत. त्या षटकारानंतर कुठेतरी जखमेवर मीठ चोळलंय की काय असं त्यांना जाणवलं आणि परत एकदा असं म्हणतात ना की वेडात मराठे वीर दौडले साथ. तदनंतरच आज आता हे खेळाडू सगळे कर्जत परिसरातील चार्ज झालेत. फिल्डिंगमध्ये वारंवार परिवर्तन होते. माहीत आहे की आता धावा वाचवाव्या लागतील. 18 मध्ये 28 होत्या, 3 आल्यात. धावसंख्या धावफलकावर 38 या आकड्यावर. इथे मात्र बराच काळ बाहेर पाठलाग केला होता. पंचांनी दंडित केले. वाईड आलाय. पंचांनी इशारा दिलाय. कर पंच परमेश्वर आणि अगदी पंचांसाठी उत्तम पद्धतीचं इथे व्यवस्था आज आपल्याला इथे 40+ मास्टर्स बिग बॅश लीग 2025 मध्ये बघायला मिळते. सातत्याने आपल्याला दिशेचा वापर करावा लागेल. डोळ्यामध्ये ध्येय ठेवावं लागेल. क्वाड शॉट. व्हॉट अ शॉट.
जड़ दिया है एक बेहतरीन शॉट और बल्लेबाज ने कह दिया है थैंक्स थैंक्स चैम्बो, थैंक्स थैंक्स लॉट। शानदार स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक, बिल्कुल स्विच हिट जिसे कहा सकता है, बिल्कुल रिस्ट ऑफ द फ्लिक, कमाल की ताकत, ताकत और नजाकत। शानदार स्ट्रोक, 6 रन और 6 रन के साथ स्कोर चार्ज अप होता हुआ 45 और अब रनों की जरूरत है। 14 गेंदों पर 18 रनों की जरूरत, 14 चेंडू आणि 18 धावांची गरज। इस बार इनसाइड एज पॉइंट पर फील्डर एक ही रन। एक कमाल का स्ट्रोक, बिल्कुल गेंद चरणों में तो जाएगी बाउंड्री के शरणों में, ऐसे ही कहते हुए बल्लेबाज निखिल कुंडालकर, नितेश वारे स्ट्रोक पिछले गेंद पर लगा। कमाल का, खूबसूरत, क्रिकेट की खूबसूरती अल्फाजों में बयां करने वाला वो शॉट था। अगर घी सीधी उंगली से निकल रही है तो उंगली टेढ़ी नहीं करनी चाहिए, कट सकती है। रन सीधे बल्ले से आ रहे थे, रिवर्स का प्रयास किया था और इसी के साथ अंपायर का इशारा था वह ये चौथा ओवर समाप्त। रन संख्या स्कोर बोर्ड पर 46 और 12 गेंदों पर 17 रनों की जरूरत, 12 चेंडू 17 धावांची गरज। वेळ लावू नका, लगेचच सामन्याला करूया सुरुवात। बारा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे। मैदानावर चेंडू फळीचं युद्ध रंगलंय। भगवान गायकवाड गोलंदाजी मार्कवर आलाय आणि समालोचनाचे भगवान म्हटलं तर वावगं ठरणार नाही। टीकेमाळी गेली अनेक वर्ष सातत्याने समालोचनाची सेवा करणारा हा क्रिकेटचा वारकरी आपल्या तुम्हा आम्हामध्ये सातत्याने आहे आणि असं म्हणतात ना की भावे विण भक्ती, बळे विण शक्ती आणि भक्ती विण मुक्ती सांगू नये, त्यानं माऊली सांगतात। त्याच पद्धतीने क्रिकेटची पंढरी आज मैदानावर रंगते। शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न, खराब थ्रो होता, मात्र चांगली कव्हरिंग विकेट किपरच्या माध्यमातून बघायला मिळाली। विकेट किपर त्यासाठी खूप गरजेचं आहे। जीवन गौरव पुरस्कार आपल्याला बघायला मिळाला सय्यद किरमानीच्या रूपात, एक अप्रतिम विकेट किपर भारताने बघितलं। तदनंतर चर्चेत राहिला तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी आणि आता ऋषभ पंत। इथे 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता असताना या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव आली आहे। राईट आर्म राऊंड विकेट, आखो टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याच्या नादात बाहेरील कडन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात। इथे मात्र गडी बाद झालाय। ऐन वेळेवर एक मोहरा धारातीर्थी पडलाय तो म्हणजे बिरवाडी संघाचा कर्जत परिसर संघ। आता थोडासा खुश होतोय, मात्र आपण थांबूया। म्हणजे डीजे मास्टर सज्ज झालेत। साहिल चुप चुप रहता है और दरिया बहता रहता है, लेकिन यहाँ पर साहिल में अब मैदान पर नमूदार होते हुए राहिल, मालूम है मुझे, राहिल जीतते हैं जो हर मैदान में बाजी, नाम है उनका राहिल काजी। कुछ शब्द टीके माली सर इनके साथ रहकर हमने भी सीखे हैं।
एक बहुत ही संघर्षपूर्ण समय पर विकेट आता हुआ। अब राहिल को राह दिखानी होगी। राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है। 3 गेंदों का खेल हो चुका है। 3 गेंदों में रोहित जी मात्र एक ही रन आया है। अभी भी 16 रन शेष है। ये मैच आखिरी गेंद तक जाएगा। क्रिकेट की तरकश में से कौन सा तीर अब निकालेंगे गेंदबाज। कमाल का चार्जअप हुए हैं। जो आखिरी गेंद पर छक्का आया था उसके बाद पूरी तरीके से करवट बदली है करजत परिसर टीम ने। अब गेंदों का खेल शेष है 8 और 8 गेंदों में 15 रनों की जरूरत। ये वाइड अब बहुत कुछ निर्धारित करेगा, क्योंकि एक एक रन अब सोने के भाव तोलेगी दूसरे मुकाबले में, क्योंकि रन 8 में 15 थे, अब 8 गेंदों में 14 रनों की जरूरत। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। बड़ा स्ट्रोक, कैच ड्रॉप और मैच ड्रॉप। OMG, ओ माय गॉड, क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा। अब ये चौका आता हुआ और चौका भी दिया, माली सर मौका भी दिया। ये शॉट उतना अच्छा नहीं था, गेंदबाज नाराज होते हुए लॉन्ग ऑफ के खिलाड़ी द्वारा गलती हुई, और एक गलती बड़े जहाज को डुबा सकती है, वैसे एक गलती मैच को पलट सकती है। गेंदे शेष हैं अब रोहित जी हमें बताते हुए 7 गेंदे और 7 में 10 पर बस नहीं होना होगा, टस से मस नहीं होना होगा, दबंग बनना होगा, सलमान बनना होगा। 7 में 10 ये गेंद निर्णायक रहेगी। अगर ये मेडन जाती तो 10 रन बचते। अब 6 गेंदे और 9 रनों की जरूरत। चौवन रन बने हैं। 63 का पीछा करती हुई टीम आरिफ 11 वीरवाड़ी महाड़, जिनके ओनर आरिफ जी अंतुले हैं, कप्तानी कर रहे संदीप कदम, और उनको 6 गेंदों में अब 9 रनों की जरूरत है। अगर ये मैच टाई होता है तो एक एक पॉइंट दोनों ही टीमों को दिया जाएगा। मॉर्निंग सुपरस्टार करजत परिसर सचिन मनोरे फेम टीम सुधीर पवार के नेतृत्व में खेल रही है। हम रुकते हैं एक किटकैट ब्रेक के लिए। कीजिए, पाण्याची गरज आहे असं वाटतं मैदानात। थोडा फास्ट घ्या, पाणी घेऊन जा फास्ट प्लीज। छह गेंदों में 9 रनों की जरूरत। इससे बढ़िया मैच और क्या हो सकता है। खुद को तराशने का यही है असली मौका, खुद को तराशने का यही है असली मौका। क्या इस ओवर में बल्लेबाज लगा पाएंगे एक खूबसूरत चौका। गेंदबाजी मार्ग पर सुधीर सुधीर पवार, लेफ्ट आर्म राउंड विकेट। पहली गेंद आड़ा बल्ला, एक टिप्पा गेंद
अच्छी फील्ड, दूसरे की मांग. ओहो, कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. 6 में 9 की जरूरत थी और अब 5 गेंदों में 7 रनों की जरूरत. 5 चेंडू 7 धावा. वाह भाई वाह, हवा में खड़ी हुई है गेंद, हवा में खड़ी हुई है गेंद बिल्कुल, और एक खूबसूरत कैच पकड़ा, एक वेल जज कैच. एडवोकेट किशोर देशमुख, इन्होंने एक कैच पकड़ा है. कैच नहीं, ये तो मैच उन्होंने पकड़ा है. एक बड़ा स्ट्रोक खेलने की मंशा में विकेट गिरता हुआ एडवोकेट देशमुख द्वारा ये शानदार वेल जज कैच हमने देखा. थोड़ा स्पीड अप कीजिए दोस्तों, अभी घड़ी में 12:35 हो चुके हैं. अब ये नैया भंवर में फंसती हुई, क्या इस नैया को किनारे तक पहुंचाया जाएगा? भरत 56 रन बने हैं 5 विकेटों के नुकसान पर. मैच का निर्णायक ये मोड़, इसको बना डाला तो लाइव झिंगा लाला. 4 गेंदों में 7 रनों की निर्धारित जरूरत. लेफ्टी बैटर खूंखार होते हैं. क्या ये बल्लेबाज मैच की नैया आरिफ 11 महाड़ के पक्ष में झुकाएगा? क्या कर्जत परिसर का ये गेंदबाज कमाल कर पाएगा? लेफ्टी बनाम लेफ्टी खब्बू, ओहो खूबसूरत कैच. लोअर फुल टॉस गेंद थी, हल्की हाथों से वाइड स्काउट कॉर्नर पर दिशा दी थी. 2 खिलाड़ी गेंद के नीचे आए थे, लेकिन कमाल का कैच पकड़ा उन्होंने. फील्डर का नाम व्हाट अ फील्डर. भगवान जी, इनके लिए 500 रुपए का कैश प्राइज. दादा आदरणीय आशिष दादा देशमुख साहेब यांच्याकडून या सुंदर कॅच साठी 501 रुपयाचं पारितोषिक. खरंच अगदी संघाला गरज असताना हा झेल टिपलाय. 3 चेंडू आणि आता 7 धावांची गरज. माळी सरांची गॉगल ज्या पद्धतीने सुंदर दिसते, त्याच पद्धतीचा हा सुंदर सामना बघायला मिळतोय. अगदी हिरवीगार शालू ज्या पद्धतीने नेसली जाते एखादी नववधू, त्याच पद्धतीने पैठणींचा सुद्धा, भगिनींचा सुद्धा विचार केला अण्णादादा गावडे यांनी, आणि भगिनींसोबत बंधूंचा सुद्धा विचार केलाय माधव बागच्या निमित्ताने. नक्कीच आम्ही सुद्धा एक कुपन घेऊन जाणार आहोत. कारण ही धाव एका आरोग्यासाठी आहे. आपले बघा तिथे सगळे क्युरेटर्स आपल्याला दिसत आहेत, समोरच्या दिशेने चालत आहेत. याच मैदानावर माळी सर तुमच्यासोबत पहिल्यांदा मॅच शेअर केली होती आपल्याला. इथे मात्र फुल टॉस आलाय, दिशा नाही आहे, काय होईल? एक धाव आलाय, आता मात्र 2 मध्ये 6, बरोबर ना? 2 मध्ये 6, 63 धावांचं आव्हान सहज पार होईल असं वाटलं होतं. नंदू घरत काळुंद्रे आणि दत्ता भोगत साहेब नांदगाव यांचं इथे शुभागमन होत आहे. साहेबांना विनंती आहे की आपण या
इथे मात्र दांडी 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 गोल आणि इथे मात्र झालाय पॉवरफुल आणि इथे मात्र एक चेंडू आणि एका षटकाराची गरज आहे आरिफ इलेव्हन महाड संघाला विजयासाठी आणि कर्जत इलेव्हन कर्जत परिसर आता मात्र एक चेंडू दूर या विजयापासून. जर इथे मात्र 6 धावांची गरज आहे, षटकार आला तर आरिफ इलेव्हन बिरवाडी महाड जिंकेल आणि जर 5 धावा आल्या तर मॉर्निंग सुपरस्टार कर्जत परिसर जिंकेल आणि जर सामना टाय झाला तर दोन्ही संघांना एक एक गुण दिला जाईल. एक बॉल षटकाराची गरज. गणपती बाप्पा मोरया. बघूया इथे मात्र सामना जिंकलाय सचिन मनोरे फेम टीम मॉर्निंग सुपरस्टार कर्जत परिसर. इथे मात्र सामन्याला कलाटणी दिली आहे गोलंदाजानं. 9 धावा त्याने वाचवल्यात. इथे मात्र आरिफ इलेव्हन महाड थोडक्यात वाचला आणि इथे मात्र एक सुंदर विजय मालीसर मिळवलाय मॉर्निंग सुपरस्टार कर्जत परिसर या संघाने. थँक्यू. हॅलो, पुढच्या सामन्यासाठी ज्यांची फिल्डिंग आहे त्यांनी फिल्डिंग लावून घ्या, लगेच स्पीडअप करा. चला पुढील सामन्याचा जो टॉस जिंकलेला आहे ज्याने फिल्डिंग घेतलेली आहे त्याला लगेच